तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी सकाळीच उठलेलो आहे लवकर, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या इकडच्या एरियातले म्हणजे जे गणपती आहेत जे बसतात त्यांचं डेकोरेशन. तर आता आपण जाऊया बाहेर, तुम्हाला वरच्या गेटपासून ते पूर्ण आतमध्ये डेकोरेशन दाखवणार सकाळी. आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं, पण ते जरा रात्र होती म्हणून ते बरोबर मूर्ती दिसली नाही. तर आज सकाळीच मी दाखवणार आहे तुम्हाला पण. तर चला जाऊया. तर जसं की तुम्ही आता बघू शकता, हा आहे वरचा गेट कोकण मित्र मंडळचा. तर ह्याचं डेकोरेशन बघा, वरती मल्हारीचं आहे, हे बघा. तर हे बघा वरती लिहिलेलं आहे कोकण मित्र मंडळ. हा झाला वरचा गेट. तर मी आता तुम्हाला दाखवलं चाललेलं आहे दुसरा गेट, जो इकडून थोडं वरती आहे. तर थोडं पुढे चालत गेल्यानंतर येणार आहे कोकण नगरचा राजाचा दुसरा गेट. तर चला जाऊया. तर आता आलेलो आहे इकडे वरती, जसं की तुम्ही बघू शकता समोरच गेट आहे. तर हे बघा आलेला आहे आपला कोकण नगरच्या राजाचा दुसरा गेट. वरती आपले महादेव बसलेले आहेत. तर जसं की तुम्ही बघू शकता, मी गेटमधनं आतमध्ये एंटर केलेले आहे आणि समोरच आपले बाप्पा बसलेले होते. तर हे बघा डेकोरेशन तुम्हाला मी दाखवतो. पूर्ण डेकोरेशन बघा, यावेळेचं मल्हारीचं पूर्ण थीम आहे कसं. आणि आज सकाळच्या वेळेला कोण नव्हतं इकडे, गर्दी कमी होती. तर जसं की तुम्ही बघू शकता, मध्ये कासव महाराज पण बसलेले आहेत आणि हे आपले बाप्पा समोर विराजमान आहेत. आणि हे पूर्ण डेकोरेशन. आता जसं की तुम्ही पाहू शकता, मी आलेलो आहे माझ्या स्टॉलवरती आणि इकडे पप्पा माझे काम करतात आता. तर मी मगाचपासून कामच करत होतो. हे बघा, हे ठेवलं आहे म्हणून मला व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला. आणि वरून गाण्याचा पण आवाज देत होता, त्यामुळे कॉपीराईट लागेल म्हणून मी व्हिडिओ नाही काढला. हे बघा, आता मी अजून काम करणारच आहे. इकडे गरम गरम मेंदूवड्याचं काम चाललेलं आहे. तर तुम्ही पण या, तुम्हाला फ्रंटमधून दाखवतो आमचं दुकान कसं आहे ते. हे बघा पप्पा कसे काम करतात. हे आहे बोर्ड, आमचं दुपारचं जेवणाचं पण असतं. हे सकाळचा नाश्ता आहे खाली. आणि हे आताच गरम गरम काढलेले आहे. त्या स्टॉलवरचं काम करून मी जाणार आहे घरी आणि घरी जाऊन नाश्ता करणार आहे आता. तर चला जाऊया. तर बाई फायनली आता जिमला जायची वेळ आलेली आहे आणि आता मी जिमला जाणार आहे माझ्या मित्रांसोबत. तर चला जाऊया जिमला. आणि आज काय वर्कआउट करणार आहे, आज लेगचं वर्कआउट आहे. तर लेग वर्कआउट करायचे, तुम्हाला मी दाखवतो तिकडे जाऊन. चला. तर बाई जिमला जाण्यासाठी मी आता आलेलो आहे बाहेर. आणि आज पब्लिक जास्त आहेच नाही रोडवर, जसं की तुम्ही बघू शकता. आज एवढी पब्लिक नाही, कमीच आहे आज. साईद एंटर करणार मित्र माझ्या घरी झोपलेला आहे, त्याला उचलायचं आहे. जो ट्रेनर आहे आमचा, जो आम्हाला शिकवतो. तर चला. बघा इकडे त्याची गर्दी आहे. थोडून एंटर करणार आपण. मला वाटतं 100% झोपलाच असणार अजून, बघूया. मी बोललेलो अजून झोपलेलाच आहे. ट्रेनर आपला अजून झोपलेला आहे. उठे काय उठायचा पत्ता मला वाटत नाही आज. बाई आज लेग मारायचं आहे, उठ. कोण लोक होत. आणि हे बघा, हे बघा. तर आता हा कधी उठेल माहिती नाही. तर थोड्या वेळाने आम्ही जाणार जिमला. तर सर आता जिममध्ये भेटूया, ठीक आहे. मला वाटत ना आता लवकर उठेल, याला उठवावं लागेल परत. सो भाई फायनली ॲट द जिम. आज जिम पूर्ण खाली आहे, आज कोण आलाच नाही जिममध्ये. ते कोण आलेलंच नाही आज, असं काही नाही बघू शकता यायला, कारण कोण नाही, पुरं सायलेंट आहे बघा. तर भाई आता आपण वॉर्मअप चालू करणार आहे स्क्वॉट्ससोबत. आता ह्याच्याने स्क्वॉट्स मारणार. तर काहीच आता तुम्ही बघता, इंटेन्स वर्कआउट चालू झालेला आहे स्क्वॉट्सचा. हे बघा. तर माझी बारी आहे. माझी तर खूप फाटते. तर भाई आता माझी बारी आहे. तर चला जाऊया.
भाई आता इकडे सेकंड सेटची सुरुवात झालेली आहे. अजून आम्ही 2 किलो ॲड केले याच्यामध्ये, म्हणजे 22 किलो झाले. एका साईडला 22. माझी हालत काय होणार आहे मला माहिती नाही. हा लुख्खा आता आला आहे उशिरा उठून, केस करतो आहे लुख्खा. तर भाई आता जिमचं हॅवी वर्कआउट करून चाललेलो आहे घरी. तर आता घरी जाऊन आपण काय करणार आहे, आता काय नाही, नाश्ता. मी तर झोपणार आहे. मी झोपलो नाही, मी झोपणार आता जाऊन. प्रोटीन मिल घेणार, प्रोटीन मिल. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे माझ्या मित्राच्या घरी. आता मी झोपणार आहे थोड्या वेळ, कारण माझी झोप पूर्ण झालेली नाही. आज सकाळी खूप लवकर उठलेलो मी, 6 वाजता उठलो आज मी. तर आता मी झोपणार. आता दुपारची वेळ झालेली आहे, दुपारचे 3 वाजलेले आहेत. आणि बंद करो हाथ जोड़ के. संध्याकाळचे 6-7 झालेले आहेत आणि मी आत्ताच झोपून उठलेलो आहे. तर आता चहा पिण्याची वेळ झालेली आहे. तर चला आता चहा ठेवूया आपण. इकडे आहे तो चहाचा. चहा रेडी झालेला आहे. एवढ्यासाठी फक्त एवढं. आता चहा पिऊन मी घरातले कामं करणार. त्यासाठी फक्त एवढंच. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.